भीरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं रोहा अष्टमी शहरासह नदीकाठच्या गावात मध्यरात्री पुराचं संकट कोसळलं. सखल भागात लोकांसाठी ही महापुराची काळरात्र ठरली असून रोहा अष्टमीकरांनी संपूर्ण रात्र भयभीत वातावरणात जागून काढली. नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतः माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, मुख्याधिकारी एडके, पालिकेचे कर्मचारी, नगरसेवकांनी रात्रभर धावपळ केली. नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी रात्रभर परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना धीर दिला. मदत कार्याचं नियोजन त्यांनी केलं. पहाटेपर्यंत त्या नागरिकांच्या संपर्कात राहिल्या. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवकांच्या तत्परतेनं मोठी जीवितहानी टळली आहे. भीरा जलप्रकल्पातून पाणी सोडल्यानं पूर परिस्थिती. भीरा जलप्रकल्प परिसरात अवघ्या एका दिवसात तब्बल 250.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर भीरा पिकअप वेअरचे 3ही दरवाजे उघडून 208.7 घनमीटर प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि मध्यरात्री रोहा शहर आणि अष्टमी परिसरात वरसे, रोठ खुर्द आदी नदीकाठच्या गावात महापुराचं संकट कोसळलं. मुसळधार पाऊस, अंधार, वीज पुरवठा खंडित झाल्यानं निर्माण झालेली भीती आणि वाढत्या पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण रात्र रोह्यासाठी अक्षरशः काळ रात्र ठरली. पहाटे 3 वाजताच्या भरतीमुळे परिस्थिती आणखी गंभीर होणार असल्याचा इशारा मिळताच रोह्याच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे, माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, मुख्याधिकारी अजय एडके यांनी सातत्यानं नागरिकांना सतर्कतेचे संदेश देत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचं आवाहन केलं. पाणी ओसरेल म्हणून घरात बसून राहू नका, गरज पडल्यास बोटींद्वारे बाहेर काढलं जाईल असे स्पष्ट संदेश त्यांनी दिले. दरम्यान अष्टमीतील खालचा मोहल्ला, कोळीवाडा, धनगरआळी, मराठाआळी, त्रिमूर्तीनगर, शिवकृपा, धनलक्ष्मी परिसर, रोहा बाजारपेठ, रायकर पार्क, दमखाडी, कासाराळी आदी भागांमध्ये पुराचं पाणी घरांमध्ये शिरलं. काही ठिकाणी 3 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. सुरक्षिततेच्या कारणास्तव वीज पुरवठा बंद. वीज पेट्या आणि मीटर बॉक्स पाण्याखाली गेल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण रोहा शहराचा वीज पुरवठा बंद करण्यात आला. सायरन यंत्रणा बंद पडल्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जागं राहण्याचं, सतर्क राहण्याचं आणि शेजारच्यांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं. नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी रात्रभर धावपळ. संकटाची तीव्रता लक्षात घेऊन रोहा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे स्वतः रात्रभर सातत्यानं नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून परिस्थितीवर लक्ष ठेवून होत्या. पहाटे 2 ते 3 वाजेदरम्यान त्यांनी नदीकाठच्या नागरिकांशी सातत्यानं संपर्क साधून धीर दिला, आवश्यक सूचना दिल्या आणि मदत कार्याचा आढावा घेतला. माजी नगराध्यक्ष समीर शेडगे आणि मुख्याधिकारी एडके यांनी नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, नगरसेविका, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन, NVSSR टीम, RESQ पुणे, स्थानिक स्वयंसेवक आणि तरुण यांनी परस्पर समन्वय साधत रात्रभर बचाव आणि मदत कार्य सुरू ठेवलं. शेडगे कुटुंबीय रात्रभर मदत कार्यात. माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी स्वतः त्यांच्या पत्नी डॉक्टर अवनी शेडगे आणि बंधू सचिन शेडगे यांच्यासह प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित राहून बचाव कार्यात सहभाग घेतला. मदत कार्याचा समन्वय साधला आणि आपत्कालीन पथकांना सहकार्य केलं. विविध विभागातील यंत्रणांनी एकदिलानं काम केल्यानं अनेक अडकलेल्या नागरिकांपर्यंत वेळेत मदत पोहोचवणं शक्य झालं. मध्यरात्री राफ्टिंग बोटी आल्यानं दिलासा. राफ्टिंग बोटी अष्टमी या परिसरामध्ये अडकलेल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आलं. अन्सारी कुटुंबासह अनेकांना सुरक्षितपणे बाहेर काढून अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं. बोटीची वाहतूक करण्यासाठी विशेष वाहनांची तातडीनं व्यवस्था करण्यात आली. महापुराच्या या अभूतपूर्व संकटात नगरपालिका, महसूल प्रशासन, पोलीस यंत्रणा, NVSSR, RESQ पुणे, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवक आणि स्थानिक तरुण यांनी दाखवलेली तत्परता, समन्वय आणि सेवाभाव यामुळे मोठी जीवितहानी टळली. पहाटेपर्यंत सुरू असलेल्या बचाव मोहिमेनंतर अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश आले. संकटाच्या काळात प्रशासन आणि समाजानं एकजुटीनं दिलेला लढा हा रोह्याच्या आपत्ती व्यवस्थापनातील प्रेरणादायी अध्याय ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.